आणखीन खुसखुशीत होण्यासाठी इथे तुम्ही थोडं तेलाचं मोहनही घालू शकता. तर इथे आपण आधी भोपळा क्लीन करून घेऊया. थोडा टणक असतो हा भाग निघायला. तुम्ही सुरीचा वापर केला तरी चालेल. आता भोपळा सगळा क्लीन करून घ्यायचा. खूपच चविष्ट लागते, खूप टेस्टी लागते. एक तिच्यामधला एक स्वतःचाच खमंग खूप छान असतो आणि वरतून आपण तीळ लावतो, खसखस लावतो, त्याच्यामुळे दिसायलाही खूप छान दिसते. पहा, इथे आपली ही लास्टची आहे आणि ही माझ्याकडून थोडी पातळ लाटली गेली होती, तरीही